तुझा आवाज तुझ्या मालकीचा नाही आहे. माझ्याकडे गहाण ठेवलायस तू, गहाण. विठुराया, आज माझ्या सावलीला बघायला येणार आहे. आज तरी तिचं जमू दे. अक्के तू काय ऐकतेस तिचं? अगं बोल ना अक्के. अप्पू गप्प बस. जयंती, ए जयंती, अगं बाई, चांगल्या घरातल्या सुनांनी ऊन वर येईपर्यंत झोपू नये. उठ बरा जयंती. अगं हे काय सोंग करून ठेवलंय? सासूबाई, फेशियल म्हणतात याला. बॉलिवूडच्या सगळ्या मोठ्या मोठ्या हिरोईन आहेत ना, हे असंच फेशियल करतात. माझ्यासारखी स्टँडर्ड माणसं करतात असं फेशियल. तुम्हाला माहितीये का, कोट्टलवारांच्या वाड्यात ना आम्ही सगळ्या जणी अशा रांगेत फेशियल करून. जाऊ द्या ना, तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? तुम्हाला कुठं काय कळणार आहे? कुठे गेली माझी काकडी बाई? अगं पर हे असं घरभर तोंड लावून फिंडायचं म्हणजे? त्या पार्लरवालीचे आधीचे पैसे द्यायचे राहिलेत, ते दिले नाहीत ना मी, तर ती सारखी फोन करते. कशी जाऊ तिच्याकडे मी आता? आणि असे छान नाही दिसले, असे टापटीप नाही राहिले तर लोक काय म्हणतील? सावली त्या जयंतीपेक्षा कणभर सरच दिसते म्हणून. मला नाही बाई चालणार. अगं प्रत्येक बाबतीत माझ्या सावलीला आणायलाच पाहिजे का? सासूबाई, असं काय करता? असा कुठला विषय आहे जो सावली नाही? सांगा बरं. हा, घरातल्या प्रत्येक गोष्टीत सावली आहेच. कुठला बी विषय थांबत नाही बघा. आता काय माझंच नशीब फुटकं. मला काय सांगितलेलं माहितीये का? कलाकारांचं घराणं आहे. अहो कसलं घराणं? सासरा तिकडं पेटी वाजवतोय आणि आमचे हे डबडं वाजवत बसलेत. अगं तोंड सांभाळ जयंती. हाय का? तुम्ही बी मलाच गप करा सासूबाई. जाऊ दे, काय करणार आता, सोडा. अगं जयंती, आज तरी तुझ्या तोंडाचा पट्टा बंद ठेव बाई. आज माझ्या सावला पाहायला येणार आहे. हो का? सांगता काय सासूबाई? म्हणजे आज पाण्याचा सीन होणार तर? हा, पण मी तुम्हाला मानते हा सासूबाई. तिला दाखवण्याचं दरवेळेला जे काही धाडस करता तुम्ही, वा वा, मानलं. बाकीचं जाऊ दे ग, माझ्या साऊचा आवाज लय. नाही हो, आवाज बिवाज काही महत्वाचंच नाही ना सासूबाई. काय महत्वाचं? रूप, रंग, दिसणं. माझ्यासारखं अति साऊंड सिस्टीम काही उपयोगाची नाही हो. स्क्रीन पाहिजे. स्क्रीन पाहायला मज्जा येते, हो की नाही? काही सुंदर बंगला आहे ना मेहंदे यांचा. कधी काळी वन रूम किचनच्या छोट्याशा खोलीत राहणाऱ्या मेहेंदळे कुटुंबाने आज रूपम कॉस्मेटिक्सचं स्वतःच असं साम्राज्य उभं केलंय. चल. वेलकम भास्करजी. वेलकम पायल. बरं तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी किंवा ज्यूस वगैरे? नाही नाही, काही नको, ठीक आहे. पण तुम्हाला काहीही लागलं ना तर आमच्या सरू आजींना सांगा. हो जरूर. मी जरा आलेच. किती प्रेमळपणे चौकशी केली ना आपली. मुद्दा मोठा आणि मन पण मोठं. या घरच्या मोठ्या सुनबाई अमृता मेहेंदळे अतिशय नम्र, प्रेमळ, सुसंस्कृत. मग ज्यांनी आपल्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या डीपी मध्ये ब्युटी क्वीन सारख्या दिसणाऱ्या त्या कोण होत्या? ब्युटी क्वीनच आहेत त्या. स्वतःच्या कामाबद्दल अतिशय पॅशनेट, हुशार. या घरात स्वतःचं मानाचं आणि वजनदार असं स्थान मिळवून असलेल्या या घरच्या दुसऱ्या सुनबाई ऐश्वर्या मेहेंदळे.
ऐश्वर्या, हा आरसा जेलस फील करत असेल ना तुझं सौंदर्य बघून. हे माझ्या बायकोला नजर लावायची ना, पण तू तरी काय करणार रे. माझी बायको आहेच एवढी सुंदर की तिला नजर फक्त एकाच व्यक्तीची लागू शकते, ती म्हणजे सौंदर्यवती खुद्द ऐश्वर्या मेहेंदळेची. What? पुरे झालं कौतुक, ऑफिसला जा. अरे मी फक्त उशीर होतोय. जस्ट अगं, ऐक ना. गो. कानो, कालची बिदा घे. किती आहेत? घर खर्च एवढा आहेत, ह्यो आठवडा पुरल. अगो बाई, एवढे पैसे? अहो एवढ्या पैशांचं काय करायचं आपण? हो जा उठा, जा 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 जाऊन बँकेत ठेवून या बरं. असं काय करता? उद्या दरोडा बिरोडा पडला तर मग केवढं नुकसान होईल नाही का हो? जयंती, कळतात बरं तुझी टोमणी. हो का? कळतात पण वळत नाहीत हा? नाही म्हणजे कळतात, मग उपाय करा काहीतरी त्यावर. ह्या एवढ्याशा पैशात खर्च काय? माझ्या थोबाडा लावायची पावडर बी यायची नाही. जयंती, पाहुणे येतील, जाय जरा कबशे घेऊन ये शेजारून. फक्त कपबशा आणू की त्यात चहा पण ओतून आणू? बिस्किट, लाडू, सरबत काय काय आणू सांगा ना. नाही म्हणजे कसे, या अख्ख्या गावात शेजार धर्म कोण पाळत असेल ना तर ते फक्त आपण होता. काय पण लागलं की जायचं, दरवाजा ठटवायचा आणि मागून आणायचं. सगळं कसं फुकट. एक तर अप्पू भाऊजींच्या दवाखान्याच्या खर्चामुळे डोक्यावर कर्ज झालंय. त्यात सावळी मॅडमचा दर महिन्याला बघण्याचा कार्यक्रम. नाही म्हणजे आता तुम्हाला दोघांचा हिशोब काही क्लिअर नाही हो, कच्चा आहे. पण मी आहे कोट्टलवारांच्या घरातली, माझं गणित एकदम क्लिअर. मी सांगते तुम्हाला, 5 किलो पोहे, अर्धा किलो शेंगदाणे, मिरची, मीठ, लिंबू, साखर, कोथिंबीर एवढं सगळं लागतं दाखवायच्या कार्यक्रमाला. बरं हे सगळं उधारीवरच येतो. पण हे काय, एवढी धडपड करून ह्या पोरीचं लग्न काही जुळतच नाही बाई. काय सांगा, आपली सावळी दिसायला तेवढी बरी नाही ना, त्यामुळे पसंतच करत नाही कुणी. काय करणार? या जन्मी तरी तिचं लग्न होईल असं काही वाटत नाही मला. नको त्या वयात नको ती थेर करून ठेवली, या दोंडा जन्माला घालून ठेवलाय. सगदेवा, या वर्षी ना आपण जरा जोरच लावू. हा, गोड करवंदावानी पोर आहे आपली, तिला या काट्यातून बाहेर काढू. यंदा आपण साऊचं लगीन लावूच. बरोबर आहे तुझं. आधीच आपल्या अप्पूच्या आजारपणात हे घर घाण पडलंय, त्यात आपल्या या सावलीचा आवाज पण. अगं बाई, साऊ तू आलीस होय? बर झालं, आता पटकन तयार होय, पोरगा येईलच एवढा. जा. आई, मला नाही करायचंय लग्न. सारखं सारखं असं दुकानातली वस्तू दाखवल्यासारखं दाखवण्याचा कार्यक्रम मला नाही आवडत. एवढं करून मी आमच्या डोक्यावरचं तुझं ओझं काही जाईना बाई. जयंती, बस जयंती बस. पाठ झालंय मला डायलॉग. किती वेळा घेणार तुम्ही? आणि परत असं माझ्या अंगावर धावून यायचं नाही हा, तर कोट्टलवारांच्या घरातल्या वकिलांची अशी फौज उभी करल की मग अगं पायल, या मॅटवर हा काळा डाग दिसतोय तो नाही चालणार. सर, आपण ते फक्त रेफरन्ससाठी ठेवलंय. जर ओके असेल तर फ्रेश पीस घेऊ ना. अगं मी तुला सांगितलं ना, रेफरन्स साठी सुद्धा नाही चालणार. ज्यांना हे दाखवायचंय त्या सौंदर्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड करून घेत नाहीत. पण कोणाला दाखवायचं प्रेझेंटेशन? मला
तिलोत्तमा मेहेंदळे, रूपम कॉस्मेटिक्सच्या सर्वे सर्व. मी तिलोत्तमा मेहेंदळे आणि मला माझ्या घरात फक्त 3च प्रकारच्या वस्तू चालतात. सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर. रखुमाई होनिया मन उभे विटेवरी. हा बोल बबलू. सारंग जरा जोरात, जास्त फास्टच, लवकर फॅक्टरीवर ये. अरे इकडे प्रॉब्लेम झालाय. आलोच. मॅम, हा डाग तुम्हाला दिसला नाही का? हा, नेक्स्ट. नेक्स्ट. ऐश्वर्या, ऐश्वर्या, येस मो. आज संध्याकाळचा आपल्या घरातला कार्यक्रम किती मोठा आहे तुला ठाऊक आहे ना? मग अशर्स आणि वेलकम गर्ल्सचे ऑप्शन्स तू स्वतःहून नाही सिलेक्ट केलेस? व्हॉट इज ऑल दिस? या अशा सामान्य मुली माझ्या गेस्टना वेलकम करणार? या अशा? कम ऑन ऐश्वर्या. आणि तुम्ही हो भास्करराव, किती वर्ष काम करताय माझ्या बरोबर? ही एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळू नये? पायल, व्हॉट इज रॉंग विथ यू? मी तुला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिले होते ना, मग हे काय? व्हॉट इज दिस मेस? मॅम, स्वागतासाठी येणाऱ्या मुली कुठूनही येतात. मला वाटलं ते मॅटर नाही करणार. तुला मॅटर करत नसेल, मला मॅटर करतं. कारण तुझ्यासारखी सामान्य मुलगी आजची पार्टी होस्ट करत नाहीये, मी करतेय. तिलोत्तमा मेहेंदळे, रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण. आपण सौंदर्य विकतो. काय विकतो? सौंदर्य. हा बिझनेस आहे आपला. तेव्हा माझ्या कार्यक्रमातल्या सगळ्या गोष्टी सुंदरच असल्या पाहिजेत. सॉरी मॅम. इट्स ओके. यू कॅन गो होम. यू आर फायर्ड. मग डोंट वरी, मी लगेच दुसऱ्या फॉर्मशी कनेक्ट करते आणि संध्याकाळच्या फंक्शनचं कॉन्ट्रॅक्ट देते त्यांना. मॅडम, मी काय म्हणतो, प्लीज रिक्वेस्ट करून तुम्ही स्वतःचा आणि माझा वेळ प्लीज वाया घालवू नका. तुम्हाला तर चांगलंच ठाऊक आहे, सौंदर्याच्या बाबतीत हा असला हलगर्जीपणा मला मान्य नाही. या आता. ऐश्वर्या, जरा जगन्नाथजींना फोन कर. आजची ग्रहस्थिती काय ते मला जाणून घ्यायची. येस मॉम, लगेच करते. आणि काय का, कॉस्ट्युमची सगळी जबाबदारी अमृताकडे दिली होती ना? मग आहे कुठे अमृता? अमृता, अमृता, तुझ्या नावाचा गजर चालू आहे खाली. वातावरण तापलंय हा. बाबा संध्याकाळच्या फंक्शनचे कपडे शोधतायत. आईनी 2 असिस्टंटना कामावरनं काढून सुद्धा टाकलं. काय? हो, इथे टाइमपास करत बसू नको. हो, टाइमपास नाही हो, नीट चेक करते. कुठे काळा रंग तर दिसत नाही ना, ते बघते. आईंचं माहितीये ना तुम्हाला, परत ओरडल्या तर. हो हो हो. श्श, अमृता, रिलॅक्स रिलॅक्स. थोडी कॉन्फिडेंटली वाग, ऐश्वर्यासारखी. मेंदळ्यांच्या घरची मोठी सून आहेस तू, माहिती आहे ना? आहे मी मोठी, पण काय दिलंय मी या घराला? इतकी वर्ष झालेत आपल्या लग्नाला, पण
पण एक मूल नाही देऊ शकले मी. हीच कमी कायम पोखरत असते मला. हे बघ, जे आहे ते हे आहे. हे घे आणि खाली जाऊन आईला फेस कर. ओके, जा. ए बाई, हे घेऊन जा. सुंदर, अतिसुंदर. थँक्यू. तिलोत्तमा, येणारा वाढदिवस तुझा 21वा असणार आहे का 20वा? तुमचा स्वतःचा 60वा वाढदिवस आहे आणि माझ्या वयाची कसली गणित सोडवताय? अरे नाईलाज आहे माझा. आता बायको एवढी सुंदर दिसते म्हटल्यावर कौतुक तर होणारच. काहीतरी चपलं तुमचं. आणि हे कोण बोलतंय? 4 मुलांचे वडील. पण खरं सांगू, तू रागात असतेस ना तेव्हा कमाल दिसतेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पायावर आंबा 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 इथे दारात कशाला आत या. बस आता आयुष्यमान भव. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू. आई, संध्याकाळच्या इव्हेंटचे कपडे रेडी आहेत. थँक्यू. आणि सारंगचे कपडे त्याच्या खोलीत ठेवून दे. अरे नील कुठे आहे? हॅपी बर्थडे डॅड. बहिणी, Wish you many happy days of the day, Dad. Thank you so much. Thank you, my son. आयुष्यमान भव. अरे सारंग कुठे आहे? सारंग फॅक्टरीमध्ये गेलाय. आणि सोम? डॅड, आला. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डॅड. थँक्यू सो मच. मग या बर्थडेला आमच्याकडून काय गिफ्ट हवंय? ते तर आधीच ठरलंय. यंदा MBA ला टॉप करून दाखवायचंय तुम्हाला. डन अँड प्रॉमिस. आणि सारंग दादाचं काय? त्याच्याकडून काय गिफ्ट हवंय तुम्हाला? सारंगकडून आम्हाला सुनमुख बघायचे. ओके, सुनमुख. कळेल कळेल. लहान आहेस तू. डॅड. रूपम कॉस्मेटिक्स. 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 काय झालं? साहेब, नवीन युनियन लीडर आहे तो. त्याने सकाळपासून सगळं काम बंद ठेवलंय आणि फॅक्टरीला पण टाळे मारलेत. गुंडा आहे साहेब तो. सकाळपासून धमक्या देतोय. आता तुम्हीच काहीतरी करा साहेब. सारंग, बाबा, सारंग बेटा, यांनी आपली मशिनरी बंद पाडली आणि मी दुरुस्त करायला गेलो तर मलाच मारायला लागले. शांत व्हा, शांत व्हा. बबलू, ताबडतोब यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. चला. काय झालंय? काम का थांबवलंय? फक्त फॅक्टरीचं नुकसान होत नाहीये, कामगाराचं पण नुकसान होतंय.
कितव्या नंबरचा रे हा? याला सांग आपण याच्यासारख्या कच्च्या लिंबूशी बोलत नसतो. आई हात आईच्या पदराखाली लपलेला असतोय. अले ले 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 आईचं हे लेकलू आणि येड ग कोकरू. जा बाला जा, आईला सोबत घेऊन ये जा. आईबद्दल वाईट बोलायचं नसतं. आई माई अक्का कसा वाटला सारंग दादाचा झटका. चावी दे. किती डॅशिंग आहेत ना आपले सारंग साहेब. त्यांना मशीन बी दुरुस्त करता येते, बघितलं का? मग फक्त AC ऑफिसमध्ये बसून काम नाही करता येत, ग्राउंड लेवलला पण काम करावं लागतं. अरे तुम्ही काय बघत बसलाय? चला चला चला, काम सुरू करा. चला. जगन्नाथजी बोला. नमस्कार तिलोत्तमाबाई. सारंगच्या आजच्या ग्रह संकेतानुसार त्याने दुपारनंतर खरं तर घराच्या बाहेर पडायला नको होतं. त्याचा राहू काळ सुरू झालाय, त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. बबलू 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 बबलू.
तिलोत्तमा काय झालंय? सारंगला फोन लावा. सारंगला फोन? मी कधीपासून फोन लावते तो उचलत नाहीये. अगं हो, पण झालंय काय? जगन्नाथजींचा फोन आला होता. सारंग नक्की संकटात आहे. त्याला फोन करा. आई! 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 आई!